नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। युवक अध्यक्ष विकास पाटील आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी साईबाबांना घातलं साकडं। साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने तिघेजण बिनविरोधी विजयी। पेण तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिर्डीला साईबाबांच्या चरणी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून यावे, तसेच भाई अनिकेत तटकरे हे आमदार व्हावेत याकरता साकडं घातलं आहे। यावेळी विकास पाटील, शांताराम बोरकर काका, प्रमोद तांडेल, शांताराम बोरकर, परशुराम मोकल, वासुदेव पाटील, प्रकाश बांधनकर, तुळशीदास कोटेकर, भगवान पाटील, नचिकेत मोकल, सुमित म्हात्रे, वैभव म्हात्रे, प्रमोद पाटील, भरत महाडिक, अनंता ढेणे, राजू मानकवळे, विजय पाटील, दत्ताराम म्हात्रे, मनोज पाटील हे उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांच्या चरणी साकडं घातलं काय आणि पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झाले काय, हा साईबाबांचा साक्षात्कार असल्याचे युवक अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले आहे। तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने निवडून येणार असून आमचे सर्वांचे लाडके भाई अनिकेत तटकरे हे पुन्हा आमदार होणार असल्याचेही म्हटले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटील, सहतृप्ती भोईर, पेण। आज आम्ही सर्वजण पेण तालुक्यातून सन्माननीय युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष विकासभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद असोत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील आणि महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील, पुढे होणाऱ्या रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य निवडणुकी, विधान परिषदेच्या निवडणुकीत सन्माननीय आमचे भाई अनिकेत भाई तटकरे हे पुन्हा एकदा आमदार व्हावा यासाठी आम्ही शिर्डी येथे साईबाबा चरणी साकडे घालण्यासाठी आलोत। ओम राष्ट्रवादी आज आम्ही सर्व पेण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज शिर्डी येथे बोलायचं म्हणजे साकडं घालण्यासाठी आलेलं आहे। ज्या आपल्या इलेक्शन लागलेले आहेत, आता होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्षाला आणि तटकरे साहेबांना जास्तीत जास्त लोकांचं बळ मिळू दे आणि सर्वात जास्त कॅन्डिडेट आपले निवडून येऊ दे हे साकडं घालण्यासाठी इथे शिर्डीत आलेले। आणि विशेष म्हणजे आमचे बंधू, आमचे युवा नेते अनिकेत भाई तटकरे, सर्वांचे लाडके नेतृत्व, कोकणचा हिरा, त्यांना लवकरात लवकर आमदारकी मिळू दे हे साकडं विशेष करून आम्ही शिर्डीत घालण्यासाठी सर्व कार्यकर्ते आलेले आहेत। तरी साईचरणी एवढीच प्रार्थना आहे की त्यांना लवकर आमदार व्हावे, हीच साईचरणी प्रार्थना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओम श्री शनिदेव महाराज।